ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. मराठवाड्यात पावसाचा कहर. धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती. गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली. बचाव कार्यासाठी लष्कराची मदत. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. पावसामुळे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतीपिकाची गिरीश महाजन पाहणी करणार. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. वाकावमध्ये 2000पेक्षा अधिक नागरिक अडकल्याची माहिती. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पूरस्थितीचा फटका. 20 ग्रामीण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प. मांजरा, तावरजा, तिरणा नद्यांनी पुराची पातळी ओलांडली आणि अनेक भागातील नागरिकांच्या घरात वस्तीत पाणी शिरले. जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस. सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतीपिकाचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केममधील रेल्वे बोगद्यात पावसाचं पाणी साठलं. अनेक रस्ते पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद. प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर. सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ. जालन्याच्या अंबड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. गलाटी नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरलं. पावसामुळे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू. मोहोळ तालुक्यातील लांबोटी भागातील शेतीपिकाचं मोठं नुकसान. शेताला तळ्याचं स्वरूप. जालन्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस. चिकन गावातील शाळेच्या प्रांगणाला तळ्याचं स्वरूप. सुखना नदीला आला पूर. लातूरमध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्याची घटना. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पाथर्डीमधील मका पीक पाण्याखाली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगावमध्ये मुसळधार पाऊस. गावातील लोक पहाटेच बाहेर पडले. संपूर्ण गाव आणि परिसर पाण्याखाली गेल्याची ग्रामस्थांची माहिती. बीडमधील बिंदुसरा धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग. नद्यांना पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. हातगाव, बोधेगाव, मुंगीसह जवळपास 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला. शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळी गावात पाणी शिरलं. सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात गावांमध्ये पाणी शिरलंय. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले. ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं तर एनडीआरएफच्या मदतीने दोघांचा जीव वाचवलाय. धाराशिवच्या वडनेर देवगावात पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. पुराच्या पाण्यामुळे लोक घराच्या छतावर अडकले होते. वडनेर देवगावमध्ये आर्मीच्या जवानांकडून मदत कार्य. परंडा तालुक्यातील उल्फा नदीला पूर. वडनेर देवगावात आर्मीच्या मदतीनं रेस्क्यू. आर्मीच्या जवानांनी बोटीच्या साहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलंय. धाराशिवच्या परंडामध्ये उल्फा नदीचं पाणी सोनगिरी गावाजवळ पुलावर आलं. परंडा बार्शी रोडवरील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प. पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. धाराशिवच्या परंडामध्ये भीषण पूरस्थिती. 25 गावांचा संपर्क तुटला. शेती, जनावरं, पिकांचं अतोनात नुकसान. जनजीवन विस्कळीत. धाराशिवमध्ये चांदणी नदीला पूर. भूम आणि परंडा तालुक्याचा संपर्क तुटला. दोन्ही तालुक्यातील 92 गावांना अतिवृष्टीचा फटका. हजारो हेक्टर शेती पिकाचं नुकसान. धाराशिवच्या परंडातील देवगावात चांदणी नदीचं पाणी वस्तीत शिरलं. संसार उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात. वस्तीतील घरांना कुलूप लावून लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. धाराशिवच्या भूम परंडा तालुक्याला पावसाने झोडपलं. तानाजी सावंतांकडून पूरग्रस्त नुकसानाची पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार. सावंतांचं आश्वासन. जालना तालुक्यात पावसाचा हाहाकार. पूल वाहून गेल्याने सोनदेव आणि पाथरूड गावाचा संपर्क तुटला. कपाशी पिकासह इतर पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान.
जालन्याच्या अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरात जोरदार पाऊस. नालेवाडी गावच्या झोपडपट्टीला पाण्यानं वेढा घातला. घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो, व्यथा मांडत मदतीची अपेक्षा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सोयगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. घरांची पडझड. सत्तारांनी पुरातून मार्ग काढत बाधितांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला पावसाने झोडपलं, तर बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संगोगी, रुद्धेवाडी, आंदेवाडी या गावांना पुराचा वेढा. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा वेढा. गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक लोक अडकले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. सोलापुरातील सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील गावात पूरस्थिती. पोफळी गावातील नागरिकांचं स्थलांतर. घरातील संसारोपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर. तर कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सोलापूरच्या सीना नदीत विसर्ग. सीना नदी 2 लाख क्युसेक विसर्ग. सीना नदीवरील बापले, अनगर, मलिकपेठ, आष्टे बंधारे पाण्याखाली. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीला पूर. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता. नदी परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पाचोरा शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचं थैमान. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूरग्रस्त भागात पाहणी. पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचं आश्वासन. जळगावच्या भडगाव शहरातील कुऱ्हा नाल्याला पूर. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पुराच्या पाण्याचा वेढा. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवलं. जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावाजवळील सौर ऊर्जा प्रकल्प पाण्याखाली. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटही वाहून गेल्या. बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. सिंदफणा नदीला पूर आल्यानं परिसरात अडकलेल्या 18 लोकांचं रेस्क्यू. आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी नांदूर हवेली गावात. नांदूर हवेली गावात पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला एनडीआरएफने वाचवलं. आणखी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू सुरू. बीडच्या सिंदफणा नदीपात्रातील उक्कड पिंपरी आणि साक्षाळ पिंपरी गावामध्ये पुराचं पाणी. सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद पिकाचं नुकसान. बीडच्या शिरापूर घाटमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांचा रेस्क्यू. राहींज वस्तीत सिंदफणा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा. तर आमदारांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ मदत कार्य राबवलंय. बीडच्या आष्टी तालुक्यात टाकळसिंग गावाजवळ पुरात वाहून आलेल्या एकाला वाचवलं. गावातील काही तरुणांनी प्राणाची बाजी लावून संबंधित व्यक्तीला बाहेर काढलं. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसाचं थैमान. पावसामुळे पागोरी, पिंपळगावात पाणी साचलंय. ग्रामस्थांना दोरीच्या आणि जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी. वसमत तालुक्यात टेंभुणी गावात घरांमध्ये नाल्याचं पाणी. अन्नधान्य खराब झाल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ. चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका. जबाबदारी द्या. रायगडमधील सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती. तर धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ. वरिष्ठ निर्णय घेतील. तटकरेंचं आश्वासन. धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल. अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतलीय. हैदराबाद गॅझेटचा GR न्यायालयाच्या कसोटीत चरणी प्रार्थना. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. कायद्याच्या विरोधात जाऊन शासन निर्णय होत नसतो. विखे पाटलांच्या मागणीत खोट असल्यानं रेणुकादेवी त्यांची मागणी पूर्ण करणार नाही. सदावर्तेंची टीका. बंजारा समाजाला एसटीतून प्रमाणपत्र द्या. बंजारा समाजातील सर्व नेत्यांची मागणी त्यांनी ही मागणी करावी. गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन. तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य. गुणरत्न सदावर्ते विदूषकासारखे वागतात आणि स्टेटमेंट करतात. आदिवासींच्या आरक्षणात कुणालाही समाविष्ट करणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेच्या विलासतारे यांच्याकडून स्पष्ट. सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी. विधानसभा आणि विधान परिषदेचे ओबीसी आमदार गट तयार करणार. गटाचे अध्यक्ष पद विजय वडेट्टीवार यांना देणार. परिणय फुकेंची माहिती. मराठवाड्यात जातीय दंगली होत नसल्यानं भुजबळ मैदानात उतरली. योगेश केदारांची टीका. तर बीडच्या मोर्चात डावलल्यानं हाके नाराज असल्याचं केदारांचं वक्तव्य.
सांगलीत गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. महबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी, महिंद्र, पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, महबूब शेख यांचा पडळकरांना इशारा. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री, पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्ही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. वैयक्तिक टीका करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. टीका करताना काळजी घेतली पाहिजे. पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना योगेश कदम यांचा सल्ला. सांगलीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूवरून पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय, आव्हाडांचा आरोप. तर अवधूतला न्याय देऊ, शिवरायांची शपथ घेऊन फडणवीसांनी सांगावं, कोल्हेंचं आव्हान. काही महामंडळ हे काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्टही तोट्यात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाहीये, भुजबळांची प्रतिक्रिया. महामंडळ नाही तर सरकारच तोट्यात. जातीच्या नावासाठी महामंडळ उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात. नाना पटोलेंची टीका. शहाद्यात आज आदिवासी संरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार. बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी मोर्चा काढला जाणार. शहाद रेल्वे स्टेशनच्या वरच्या भागावरील हिंदीमधील सहद असं नाव काढलं. राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी शब्द काढून टाकलाय. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक. चांदूर बाजार, तहसील, कृषी विभाग आणि महावितरणच्या कार्यालयावर प्रहारचा मोर्चा. धुळ्यात पहिल्यांदाच महिलांसाठी आता दुर्गामाता दौंडचं आयोजन. मोठ्या संख्येने महिलांचा या उपक्रमात सहभाग. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांकडून पूजा. भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा नवरात्री महोत्सव निमित्ताने दांडिया. नवनीत राणा यांच्या हस्ते अंबा महाकुंभ भव्य रास गरबाचं उद्घाटन. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवलीमधील सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या देवीचं उत्साहात आगमन. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात देवीची मिरवणूक. मूर्तिकार आशिष बेलवलकर यांनी बनवलेली देखणी मूर्ती भाविकांचं चित्त वेधून घेते. कोकणात ग्रामदेवताच्या देवळामधून नवरात्र उत्सवाला प्रारंभ. देवरुखच्या क्रांतीनगरमधील सोळजाई मंदिरात नवरात्रीला सुरुवात. भजनाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण. नंदुरबारमधील जयवळवी हत्याप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक. हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आदिवासी संघटनांची मागणी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मुराणे सैनिकी विद्यालय धुळे जिल्ह्यात प्रथम. खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते विद्यालयास 11 लाखांचं प्रथम पारितोषिक प्रदान. नंदुरबारच्या शहादा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या 5 दुचाकी हस्तगत. एका आरोपीला शहादा पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे निष्काळजीपणाचा प्रकार समोर. जाहिरातींचे फलक लावण्यासाठी एका एजन्सीने थेट विद्युत खांबावर चढून कर्मचाऱ्यांना कामाला लावलं. संबंधित जाहिरात एजन्सी कारवाई करण्याची मागणी. कानपूरमधील 24 मुस्लिमांवर गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात मीरा रोडमध्ये निषेध. कानपूरमध्ये ईदच्या निमित्ताने 24 मुस्लिमांवर गुन्हा दाखल. कारवाईचा मीरा रोडमध्ये तीव्र निषेध. रायगडच्या सुधागड तालुक्यात गोंदावमध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 75 जण ताब्यात. 1,37,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. प्रशासनाच्या वतीने पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तिवसा तालुक्यातील शिंदोळा बुरुजकमधील ही घटना. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक. चांदूर बाजार, तहसील, कृषी विभाग आणि महावितरणच्या कार्यालयावर प्रहारचा मोर्चा. धुळ्यात पहिल्यांदाच महिलांसाठी आता दुर्गामाता दौंडचं आयोजन. मोठ्या संख्येने महिलांचा या उपक्रमात सहभाग. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांकडून पूजा. भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा नवरात्री महोत्सव निमित्ताने दांडिया. नवनीत राणा यांच्या हस्ते अंबा महाकुंभ भव्य रास गरबाचं उद्घाटन. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवलीमधील सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या देवीचं उत्साहात आगमन. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात देवीची मिरवणूक. मूर्तिकार आशिष बेलवलकर यांनी बनवलेली देखणी मूर्ती भाविकांचं चित्त वेधून घेते. कोकणात
ग्रामदेवताच्या देवळामधून नवरात्र उत्सवाला प्रारंभ. देवरुखच्या क्रांतीनगरमधील सोळजाई मंदिरात नवरात्रीला सुरुवात. भजनाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण. नंदुरबारमधील जयवळवी हत्याप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक. हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आदिवासी संघटनांची मागणी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मुराणी सैनिकी विद्यालय धुळे जिल्ह्यात प्रथम. खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते विद्यालयास 11 लाखांचं प्रथम पारितोषिक प्रदान. नंदुरबारच्या शहादा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या 5 दुचाकी हस्तगत. एका आरोपीला शहादा पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे निष्काळजीपणाचा प्रकार समोर. जाहिरातींचे फलक लावण्यासाठी एका एजन्सीने थेट विद्युत खांबावर चढून कर्मचाऱ्यांना कामाला लावलं. संबंधित जाहिरात एजन्सी कारवाई करण्याची मागणी. कानपूरमधील 24 मुस्लिमांवर गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात मीरा रोडमध्ये निषेध. कानपूरमध्ये ईदच्या निमित्ताने 24 मुस्लिमांवर गुन्हा दाखल. कारवाईचा मीरा रोडमध्ये तीव्र निषेध. रायगडच्या सुधागड तालुक्यात गोंदावमध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 75 जण ताब्यात. 1,37,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. प्रशासनाच्या वतीने पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तिवसा तालुक्यातील शेंदुळा बुरुसकमधील ही घटना. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. In the good hands of science.